नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मावळ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही असा आरोप मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला. आघाडीत काम करत असताना 19-20 होत असतं ते आघाडी धर्मात स्वीकारावं लागतं असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिलंय. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मुलाखतीमध्ये असं म्हटलं की त्या ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या खालच्या स्तरावरच्या काही कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं नाही. त्या संदर्भातली त्या कार्यकर्त्यांची यादी देखील त्यांनी अजितदादा पवार यांना दिलेली आहे. त्यांनी त्या मुलाखतीमध्ये असं देखील म्हटलेलं आहे की त्या भागातले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आमदार हे मनापासून काम करत होते. एवढंच नव्हे तर स्वतः अजितदादांनी बैठक घेऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना कामाला लावलं होतं. त्याचबरोबर बारामती लोकसभेची उमेदवारीमध्ये सुनेत्रा वहिनी व्यस्त असताना देखील त्यांनी त्या ठिकाणी वेळ दिलेला होता. एवढं सगळं असताना महायुतीमध्ये 3 पक्ष एकत्रित आहेत. पूर्वी पार्थ पवार त्या ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले होते. एकदम खालच्या स्तरावरच्या काही कार्यकर्त्यांमध्ये त्या संदर्भातली नाराजी असू शकते, ती देखील दूर करण्याचा प्रयत्न स्वतः पार्थदादा पवार आणि त्याचबरोबर अजितदादा आणि त्यांनी सर्वांनी मिळून केलेला होता. आमचे अनेक पदाधिकारी मनापासून त्या निवडणुकीमध्ये झटत होते. सगळेच ठिकाणी जिथं जिथं महायुतीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीचं खालच्या स्तरावर थोडंफार 19-20 झालेलं असतं. ते या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात त्यावेळेला ते स्वीकारावं लागतं. तरी देखील एकूणच मावळ लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती पाहता आणि आमच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेला रिपोर्ट पाहता मोठ्या मताधिक्याने श्रीरंग बारणे त्या ठिकाणी विजयी होतील हे 4 तारखेच्या निकालात स्पष्ट होईल. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.